लाडू काही सबस्क्रायबर ताईंचे नावं घेणार आहे. नाव वाचूया कोणाकोणाची नावं. थँक्यू बुक्कन टाकते. ए थँक्यू कृष्णा पाटील मेले. ठीक आहे चल जाऊ द्या, आम्ही नंतर बोलू. मम्मी हा बाळा, आप ये क्या करेंगे ईश्वर दादा? आज मला माझ्या मनासारखं उत्तर भेटलं आहे. मी तुम्हाला काय सांगू, तुम्हाला दाखवते पण मी. 1 मिनिट थांबा. आम्ही तिथे गेलो डॉक्टर. अजून मी पॅकिंग नाही खोललेले. शुभ सकाळ, कसे आहात तुम्ही? तर आता सकाळचे वाजले आहेत 10. पप्पा चालले आहेत ऑफिसला. लाडू इतकी रडली बाबा, काय झालं ना, तुम्ही पूर्ण बघा लाडूचे व्हिडिओ. तुम्हाला इतकं वाटणार ना की कशी लाडू रिॲक्ट करते काही गोष्टींना, ते तुम्ही नक्की पूर्ण बघा. नहीं वीडियो नहीं बना रही, बस ऐसे ऐसे देख रही मैं आपको. क्या हो रहा है आपको, देख रही हो आप. रो कैसे रही थी अभी? दो मुझे अभी नहीं. गड़बड़ से रख रही है. मैं आपको पैसा दूंगा, ठीक है? ठीक है. मुझे हाँ? मुझे गूगल पे कर देना. मुझे गूगल पे कर दी. हाँ देखिए ये देखिए. चलो अंदर चलो. नाटक नहीं करो. हाँ जाने दे. अंदर चलो, अंदर. अरे क्या कर ढेर सारा पैसा. क्या लाना है आपके लिए? ठीक है, मैं लेके आता हूँ. जाओ घर में जाओ. चलो दादा को बोलो खेलो मेरे साथ. बाय कीजिए पापा को. बात जल्दी से, फ्लैंक दो जल्दी, प्यार से. आई लव यू. हॅलो, शुभ सकाळ. कसे आहात तुम्ही? जय महाराष्ट्र. लाडोना रडती आहे, तिचे पप्पा चालले ऑफिसला सकाळी सकाळी. बघा ना, त्याच्यामुळे ती रडती ना, त्याच्यामुळे ती तुमच्या संग सुद्धा नाही बोलत आहे शुभ सकाळ वगैरे काहीच. ते बघा तोंड कसं झालंय. हो गया. आता गेले आहे लाडूचे पप्पा, हो ना बेटा, आणि लवकर येतात ते. काय नाही, 2-3 तासामध्ये येतील परत ते. हां बेटा. तर आता आम्ही आवरतो, फ्रेश होतो, आंघोळ करायची, लाडूला आंघोळ करायची, तयार व्हायचं आणि जायचं आम्हाला आय हॉस्पिटलला. चला. तोंडाला काय करते मम्मी सांग रोज, तुला माहिती ना? फेस वॉश करते. हां, माझा स्किन केअर. 1-2 मिनटं ब्लॉग स्टॉप करते. मी जो स्किन केअर सकाळचा करते ना रुटीन, कारण की मला जायचं आहे बाहेर. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की गेल्या काही दिवसापासून मी क्युअर स्किन हे प्रोडक्ट मी वापरते. आणि हो, तुम्हाला मला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. कधीही कुठलंही स्किनचं प्रोडक्ट जेव्हा आपण बाय करतो ना, तेव्हा त्याच्यावर डॉक्टर सर्टिफाईड आहे का ते बघायचं, आणि डर्मॅटॉलॉजिकली टेस्टेड आहे का ते नक्की चेक करायचं. जे याच्यामध्ये आहे क्युअर स्किन प्रोडक्टमध्ये आहे ते लिहिलेलं आहे. आणि हे जे प्रोडक्ट आहे बघा, मी हे बऱ्याच दिवसापासून वापरते. तर याच्यामुळे ना माझे हे डाग जे होते ना, मला पिगमेंटेशनसाठीच मी हे घेतलं होतं. खरं तर मला सांगते, पिंपल्ससाठी नाही, पिगमेंटेशनसाठी घेतलं होतं. पण माझे पूर्ण पिंपल्स पण गेले आहे. आणि काही दिवसापूर्वी ना मला इथे ही लाईन, इथे सगळे पिंपल्स आले बारीक, आणि पूर्ण डाग झाले होते. त्याचा तुम्ही ना फोटो बघा माझा आधीचा कसा आहे. आफ्टर फोटो इथे मी साईडला लावला आहे, तो फोटो बघा आधीचा कसा आहे. आणि आता हा बिफोर बघा किती छान रिझल्ट आला आहे. तर हे जे प्रोडक्ट आहे ना, हे बाय करणं खूप सोपं आहे. आता आपण बाहेर जर गेलो स्किन स्पेशलिस्टकडं, आपल्याला जाण्याचा पण त्रास. आणि ह्या ज्या क्युअर स्किनच्या प्रोडक्टची खासियत काय आहे, दर आठवड्याला व्हॉट्सअपला डॉक्टर घर बसल्या आपला फॉलोअप घेणार की आपल्या चेहऱ्यामध्ये किती इम्प्रूव्हमेंट झाली आहे. हे सगळं घर बसल्या होणार आहे. आणि तुम्हालाही जर हे प्रोडक्ट बाय करायचं असेल तर इथे साईडला बघा क्युअर स्किन ॲप प्ले स्टोअरमधून डाउनलोड करा. नाही तर व्हिडिओच्या खाली मी कमेंटला लिंक पिन केली आहे, तिकडनंही तुम्ही डाउनलोड करू शकता. ॲप डाउनलोड केल्यावर तिथे तुमचा फोन नंबर टाका, तिथे तुम्हाला एक OTP येईल तो टाका, भाषा सिलेक्ट करा. त्याच्या डॉक्टर तुम्हाला काही प्रश्न विचारतील, आपल्या हेल्थविषयी विचारतात. ते कोणता आजार आहे, काय आजार, सगळे विचारतात. प्रेग्नंट आहे का, सगळे विचारतात डॉक्टर. मग त्याची प्रश्नांची उत्तर आपल्याला द्यायची आहे. त्याच्यापुढे डॉक्टर तुम्हाला म्हणतील फ्रंट साईड आणि असं एक साईडचा फोटो मागतील. फोटो दिल्यावर आपली जी स्किन आहे ना, ती अशी एनालाइज होणार, आणि तुमची जी स्किन असणार ना त्यानुसारच ही किट तयार केली जाते. आता असं नाही की हे जे मला क्रीम दिली आहे तुम्हाला पण तशीच भेटणार, तसं नसतं. आपली जी स्किन आहे ना, स्किननुसार, स्किन जेव्हा आपली ॲनालाइज होती ना, तर ते डॉक्टरांना सगळं माहिती पडतं की आपल्या स्किनला काय नेमकी प्रॉब्लेम आहे. मग त्याचबरोबर डाएट टिप्ससुद्धा त्यांची मी फॉलो केले आहे. आणि डाएट टिप्स फॉलो करणं खूप गरजेचं आहे, ज्याला पिगमेंटेशन आहे त्यांनी. त्याच्यामुळे काय होतं ना, आतून चेहरा आपला ग्लो करतो. जेव्हा तुम्ही बाय करणार ना, तर इथे बघा
अनिता100 माझा कुपन कोड यूज करा. आणि हे प्रोडक्ट डर्मॅटोलॉजिकली टेस्टेड आणि डॉक्टर सर्टिफाईड आहे, 100% सेफ आहे. त्याच्यामुळे तुम्ही बिंदास बाय करू शकता. आणि जेव्हा तुम्ही हे प्रोडक्ट बाय करणार ना, तुम्हाला 2 ते 3 दिवसामध्ये याची डिलिव्हरी भेटणार. 2-3 आठवड्यामध्ये 98% लोकांना याचा रिझल्ट भेटला आहे. ट्रस्टेड आहे, तुम्ही बाय करू शकता. ठीक है, चला आता ब्लॉगला सुरुवात करूया. रुको मैं गाइस को कुछ बोलने दो. गाइस मेरे वीडियो को लाइक शेयर सब्सक्राइब करना और भूलना मत. ये बहुत ज़रूरी चीज़ है कि ना आप मम्मी का मोबाइल तोड़ के बाहर निकल जाना. और ना आप मुझे मोबाइल के अंदर दिखते नहीं हो ना, इसीलिए मैं आपका बहुत इंतज़ार करती हूँ. आप तो मुझे मोबाइल के अंदर दिखते ही नहीं, तब जल्दी से मम्मी के मोबाइल तोड़ के बाहर निकल जाओ. और ना मेरे वीडियो को लाइक से सब्सक्राइब भी कर लो. और ना मेरे सारे वीडियो है पुराने वो गाँव के पुणे के हटा दो. और ना सिर्फ गाँव के ही हटा दो. जो आपको गंदे लगते हैं गाँव के, वो आप निकाल देना, इसको डिलीट कर देना. और ना मेरे जो कलकत्ता के और पुणे के वीडियो है ना, उसको नहीं डिलीट करना. कलकत्ता के इतने सुंदर पुराने है ना, पुराने अच्छे लगते हैं. आप देखो मोबाइल में आपका मोबाइल 16 Pro Max या 13 Pro Max? कोणता 16 Pro Max आहे का 13 Pro Max आहे तुमचा मोबाईल? कोणता मोबाईल आहे तुमच्याकडे ते सांगा तिला. बोलणं ऐकून मला हसू येते. हां, आयफोन तुमच्याकडे आहे कोणाकडे आयफोन? आणि तुम्हाला माहिती आहे का, लाडूने सगळ्या कमेंट वाचल्या, एवढे दिल पाठवले लाडूला तुम्ही सर्वांनी काल, है ना बेटा? और ना मेरे लिए काला भी दिल भेजना, क्योंकि काला भी मेरा फेवरेट है. हां, ओ काल तुम्ही पाठवलेले एका ताईने खूप दिल पाठवले, पूर्ण रेम्बो दिल पाठवले, भारी दिल पाठवले. ते सगळे लाडूने बघितले कालच्या कमेंटला. लाडू खूप खुश झाली. बोलती मम्मी मला लाडू तुला एवढं बोलायला कसं येतं ग? मला एवढं सांग बरं. मला हाँ, इतना कैसे आपको बोलना आता है? पहले मैं कितने साल की हूँ? आप तो अभी तो सिर्फ 4.5 साल की हो. हाँ, 4.5 की समय बड़े साल की हूँ. अब बड़ी हो गई मैं, अब मुझे बोलना आता. रुको, यहाँ थे ना, हाँ तो हैप्पी वैलेंटाइन डे. कल हैप्पी वैलेंटाइन डे था. नहीं फ्रेंडशिप डे. कल हैप्पी वैलेंटाइन डे था और कल गुरु पूर्णिमा. और ना अभी ये हुआ जो मेरी फ्रेंड थी ना, उसका नाम क्या है बताओ? क्या है? आप सोचो. है ना कृपा. अच्छा. हाँ, वो मेरी फ्रेंड है. और कृपा की फ्रेंड पनिका. चल मैत्रिणी ग बाई, अगं किती मैत्रिणी तुझ्या. और मेरी फ्रेंड विहारा. हाँ. और मेरी फ्रेंड यशिका. अगं बाई, विहारा आणि यशिका. और रायमा जो जूनियर में पढ़ती है. हाँ, हाँ. वाह. मेरी तो कोई फ्रेंड नहीं है, मुझे बस एक ही फ्रेंड है. नहीं, 2 फ्रेंड है. माझ्या बेस्ट फ्रेंड 2 आहे आता सध्या. नाम क्या है? मैं नाम नहीं बताती उनका. एक कोलकाता में है मेरी बेस्ट फ्रेंड और एक यहाँ पे है मेरे सोसाइटी में. बस मेरे 2 ही फ्रेंड है बस, बताओ नाम बताओ. और कोई नहीं है मेरी फ्रेंड का नाम नहीं बताते. बताओ. सबका अपना अपना प्रायव्हसी होता है बेटा. काल तुम्ही पाठवलेले एका ताईने खूप दिल पाठवले, पूर्ण रेम्बो दिल पाठवले, भारी दिल पाठवले. ते सगळे लाडूने बघितले कालच्या कमेंटला. लाडू खूप खुश झाली. थँक यू गाइस. लाडूला मी आता परत कमेंट दाखवल्या, तर लाडू त्या ताईंचे नाव. मुझे बोलने दो. थैंक यू सो मच गाइस. मेरे लिए दिल भी भेजिया. और मैंने आपको बोला था कि मेरे लिए ढेर सारा बादल और रैम्बो भेजना, इसलिए आपने भेजा क्यों नहीं था? जल्दी भेजो. इस व्हिडिओ में भेजेंगे. तर ना आज ना लाडू काही सबस्क्रायबर ताईंचे नावं घेणार आहे. लाडू मी तिला दाखवणार आहे. ज्यांनी ते कलरफुल दिल पाठवले ना, त्यांचे लाडू नाव घेणार आणि थँक्यू बोलणार. ठीक आहे बाळा? तर चला आता ना आपण नाव वाचूया, कोणाकोणाची नावं आहे. लाडू वाचणार. चला. थैंक यू प्रेरणा ताईडे, मेरे लिए ढेर सारा दिल भेजा. प्रेरणा तायडे आहेत का तुम्ही? व्हिडिओ बघताय का? तर तुम्हाला खूप सारं थँक्यू लाडू करणं. हां, अजून आम्ही कमेंट करून वाचतोय, स्किप करून मग मोबाईल परत चालू करते. थांबा, आता दुसरी कमेंट. थांब. थैंक यू जोशना पाटिल मेरे लिए रैम्बो दिल भेजने के लिए. और गाइस मेरे लिए बादल रैम्बो दिल भेजिए ना, बादल रैम्बो. थँक्यू जोशना ताई ना. हां, थँक्यू जोशना ताई. थँक यू रुपाली शिंदे ताई. हां, रुपाली शिंदे ताई. ज्यांनी पण असे रॅम्बो दिल पाठवलेले आहे ना, त्यांचं नाव घेते लाडू. हां, चला आता अजून बघूया कमेंट. थँक यू सुप्रिया चव्हाण ताई.
हां तुम्ही पण खूप सारे दिल पाठवले लाडूला, आम्ही बघितले आता. हां और गाइस मेरे लिए ना बादल रैम्बो भी भेजना. बाई एकदाचं बादल काय आहे, बादल रॅम्बो ते पाठवा तुम्ही, ती बघल. थांबा अजून कमेंट वाचणार आहे. हां थँक्यू वंदना शेळके ताई. वंदना शेळके ताई. वंदना थँक्यू, तुम्ही पण खूप सारे दिल पाठवले. हां अजून नाव घेईन थांब. थँक्यू वर्षा काऊदे ताई. थँक्यू, खूप सारे दिल पाठवले तुम्ही पण. रुको आपका प्रणाम कर देती हूँ. ऐसे पैर करो, ऐसे नीचे से कैसे ऐसे. गाइस अपने पैर ऐसे करो. आप तर तुम्ही तुमचे पाय असे करा माझ्यासारखे. केले केले, चला सगळ्यांनी असे पाय करा माझ्यासारखे बघा. अगं बाई, अगं लाडो पोरगी ग. मैंने गाइस का किया. सब गाई सगळ्या ताईंचे पाय पडले बघा लाडूने. किती छान ना. और रुको, और कल मैंने आपको गुरु पूर्णिमा नहीं बोला था ना, कल मेरे स्कूल में गुरु पूर्णिमा था. मम्मा ने आपको वही नहीं लगाया, वीडियो नहीं लगाया, इसीलिए मैं आपको आज का गुरु पूर्णिमा बोलती हूँ. गुरु पूर्णिमा गाइस. अगं बाई. और मम्मी आप इसको बंद करो और वापस ओपन करो, तब मैं उनको वापस गुरु पूर्णिमा बोलूंगी. ठीक आहे थांबा. गुरु पूर्णिमा फिर से करो तो. गुरु पूर्णिमा दोस्तों. तिला शुभेच्छा द्यायच्या गुरुपौर्णिमेच्या, पण तिला बोलता येईना. खूप छान बा, खूप छान. किती हुशार आहे ग लाडो तू, किती हुशार आहे ना लाडो. ठीक आहे चल जाऊ द्या, आम्ही नंतर बोलू. मम्मी हाँ बड़ा? आप ये क्या कर मुझे रोना ही आया आपकी बातें सुन के. रोना है? हाँ आप इतना अच्छा बात की ना. खूप छान बाळा. ठीक आहे चला आम्ही नंतर बोलू आता. तुम रोना क्यों आया आपको? आपकी बातें सुन के. मम्मी तब आप भी मेरे जैसे गाइस को बोलो, बेबी रोना स्टार्ट कर दूंगी तब. नको रडू. तू का रडती? मैं तो सिर्फ मजाक कर रही थी. चला आता पुढची नाव वाचायची. और गाइस मेरे लिए बादल रैम्बो भी भेजना. ठीक है हम पुढे आगे के नाम बोलेंगे. इतना रोना क्यों आता है? म्हणजे मला रडायला का आलं की देवाने मला एवढी छान मुलगी दिली, म्हणून मला रडायला आलं. मला गणपती बाप्पाने स्वामी समर्थाने एवढी छान मुलगी दिली मला. इतनी टॅलेंटेड, इतनी हुशार. मम्मी तो मुझे भी आपको देखकर रोना आ रहा है. हाँ क्यों बेटा? आपको देख के. अच्छा मुझे देख के रोना आता है. ठीक है चलिए अभी नाम पढ़ेंगे हम कमेंट के और. हाँ. ठीक है बोल. थैंक यू दीपाली केसकर. दीपाली केस करताई. थैंक यू दीपा. फिर से बंद करके ऑन करो. दीपाली गारकाई. दीपाली केस करताई. थैंक यू दीपाली केसताई. अगं बाई बोलता थोडं बोबडं बोलती बरं का. चला थैंक यू ईश्वर दादा. ईश्वर दादा खूप सारे दिल पाठवले. थैंक यू विद्या गायतर. गायकवाड. थैंक विद्या गायकवाड ताई. यू दातारवाई काई. विद्या विद्या गायकवाड गायकवाड ताई. ताई. हाँ. थैंक यू दरवार ताई. नाही येत बोलतं बरं का पूर्ण. सॉरी हा तिला. ठीक आहे थैंक यू माधुरी ताई. थँक्यू. थैंक यू. चला आता सगळे आम्ही जवळजवळ थैंक यू बोलो comment- काय. थैंक यू जेवढे फक्त तिने ना रुको. थैंक यू. हाँ. थैंक यू दादा. तुम्ही थँक्यू लाडो म्हणले तिकडनं असं तिला. मैं तो मुंह पे सीधी थी, मुझे सीख आई थी. आपने भी थँक्यू लाडो बोल दिया उधर से. तेच तिने इकडून ऍक्टिंग केली, ती दाखवते की तुम्ही तिला थँक्यू बोलले. तुम्हाला कळलं का? तर मला बोलूनच देत नाही, तूच बोलती. गाइस मुझे ना रेड हार्ट भी भेजना. अकेला दो. चला स्वयंपाक करायचा, हिला जेवायचे, आम्हाला हॉस्पिटलला जायचे. सगळ्या व्हिडिओ मी याच्यामध्ये अटॅच करणार आहे. ठीक आहे. आणि भरपूर सारे मला मिंत्राचे पार्सल आलेले आहे, ते सुद्धा तुम्हाला मी. ड्रेसेस आहे खूप सुंदर सुंदर आहे, दाखवणार आहे मी तुम्हाला. तर चला आवर्तीन जातो आम्ही हॉस्पिटलला. पप्पा म्हणतील मी आलो तरी तुम्ही अजून गेले नाही का हॉस्पिटलला. अपॉइंटमेंट घेतलेली आहे 1 वाजताची. चला याच्यामध्ये पर्स आहे आणि याच्यामध्ये हे सगळे कपडे आहेत. हे बघा
अजून मी पॅकिंग नाही खोललेले, तुम्हाला मी दाखवणार आहे सगळे. भरपूर सारे सुंदर सुंदर ड्रेसेस आहे, हे मी नंतर दाखवते. मावशी चपात्या करून गेल्या. इकडं साहिलसाठी थोडीशी मटकी बनवली आणि लाडूसाठी थोडंसं पालक डाळ बनवली आणि लाडूच्या पप्पांना हे बनवले, आपलं दुधी भोपळा असतो ना डाळ घालून, तो दुधी भोपळा त्यांना बनवला आहे. त्यांना आवडतो हा असा. आणि असा मसाला वगैरे वाटून डायरेक्ट कुकरला लावला आहे. कुकरला भाज्या ना खरंच 2 शिट्ट्यामध्ये ना, कुठली पण वांगे बटाट्याची कोणती पण भाजी असो असं टाकलं ना, म्हणजे शिट्ट्यांमध्ये ना ती भाजीला चवच वेगळी येते, लय छान लागते भाजी. बघा बघा ही भोपळ्याची भाजी कशी झाली. तर मग आवरलं आहे, सगळं स्वयंपाक झाला, जेवण झालं आणि आता आम्ही निघालो आहोत हॉस्पिटलला. तर इथे मी बोलते आहे परत तुम्हाला. तर लाडू बघा पुढे काय बोलते तुम्हाला सर्वांना. के साथ तुम मुझे मारा तो देखो मैंने क्या क्या लिया हुआ. मेरे न्यूज़ आता, पहले मेरे पास आता ही नहीं था. अब देखो मेरे पास न्यूज़ आता है. शीती भी है इसमें, शीती. हां हाँ. आई, नजर उतार दो, क्या मेरा नजर उतार दो. नजर उतारू? हाँ. क्यों? क्योंकि मैं सुंदर लग रही हूँ. अगं बाई, बघा नजर काढा नजर लाडूची. लाडूवरनं मिरच्या उतरावा. आप भी रेडी हो रहे तो मैं आपकी भी नजर काट ली. अच्छा माझी पण नजर काढते. नहीं गाइस की. अच्छा गाइस की नज़र उतार रही हो. अच्छा आपके सब्सक्राइबर की. हाँ उतार दीजिए. तुमची नजर उतरवती बरं का हो. उतार दिया. तुमची पण नजर उतरवली बरं का तिने, अशी अशी करून. चला 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 चला. इधर छाता रखो. बसा. नाम लिया था इसका KFC. KFC. मुझे KFC वाले में जाना बिल्कुल लग रही है. बाहेर निघालोच आहे, तिला लगेच भूक लागली. बाहेर आलं तर खायचं काही ना काही, हॉटेल लगेच भूक लागती. KFC कुठं, डॉमिनोज, डॉमिनोज, मॅकडी. मम्मी मुझे भूख लग रही है. KFC वाले में जाना है. KFC में जाना है. हाँ. माझ्या घरापासून जवळजवळ 1 ते 1.5 तास लागला आम्हाला हॉस्पिटलला यायला. तर हॉस्पिटलला आलो मी, काय हॉस्पिटलच्या मध्ये व्हिडिओ शूट नाही केला. बराच वेळ आम्हाला 2-2.5 तास हॉस्पिटलमध्ये लागले, कारण की आम्ही थोडंसं लेट आलो होतो ना. मग तिथेच हे हॉटेल आहे, मी या हॉटेलला नेहमी येत असते, मला खूप आवडते इथलचं जेवण. आणि म्हटलं चला आलो आहे तर साहिलला म्हटलं चला साहिल आहे ना तर साहिलला खाऊ घाला म्हटलं. पण काय उपयोग नाही आला, त्याने तो गोड खात नाही काय नाही. एवढी भारी रस माधुरी होती, सगळं होतं गोड, तर त्यांनी काही खाल्लंच नाही. भाज्या वगैरे खाल्ल्या, चपात्या खाल्ल्या, आळूची वडी होती, समोसा होता, पुरणपोळी होती, भरपूर काही असं मस्त होतं. मला हे असं वेगवेगळं जेवण ना मला खूप आवडतं, हे असं थाळी जेवण. मग पान दिलं साहिलला, म्हटलं पान पण नको मला, मी पान पण नाही खात. मग मीच खाल्लं ते पाण्याने, एक घरी घेऊन आले. जेवण झालं आणि आता आम्ही निघालो आहोत घरी. आता इथून परत 1 ते 1.5 तास आम्हाला लागणार. तर चला राहा व्हिडिओमध्ये. डॉक्टर काय बोलले आहे ना आता ते तुम्हाला मी सांगते, काय नाही सगळ्या गोष्टी तुम्हाला मी घरी जाऊन सांगते आहे. तर चला राहा. चला आता आम्ही घरी निघालो. डॉक्टरांनी लाडूला काय सांगितलं तुम्हाला घरी गेलं सांगतो. हां बघा आता या डॉक्टरांनी काय सांगितलं, तुम्हाला ऐकूनच शॉक बसेल की खरंच किती फरक असतो वेगवेगळ्या डॉक्टरांमध्ये. तर घरी जाऊन झोप. चल अगं चल ना, त्यांना जायचं ड्रायव्हरला. आता आम्ही घरी पोहोचलो आणि ही रस्त्यात तिला झोप लागली बरं का. ही नाटक करते येते. साहिलने तिला उचलून आणलं, झोपायचं म्हणते. मला नाही, माझ्या गाडीमध्येच झोपायचं. घरी आलो आहे, पप्पा ऑफिसमधून आले होते तोपर्यंत आम्ही येईपर्यंत 6 वाजले आम्हाला येता येता घरी. आहे का व्हिडिओत आहे ना, जाऊ नका, व्हिडिओ पूर्ण बघा. आणि आज मला माझ्या मनासारखं उत्तर भेटलं आहे. काय सांगितलं आहे डॉक्टरांनी तुम्ही बघा, किती फरक पडतो. आधीचे जे डॉक्टरांनी मला हे सांगितलं ना, आता जे डॉक्टरांनी सांगितलं आहे लाडूबद्दल, खरंच अक्षरशः मी तुम्हाला काय सांगू, तुम्हाला दाखवते पण मी. 1 मिनिट थांबा. हा ना मी एक पाऊच केला आहे लाडूच्या ड्रॉपसाठी. हे बघा दाखवत्या. हे बघा हा एक आणि हा एक, हे 3 ड्रॉप दिले आहे डॉक्टरांनी तिला लाडूला बघा. आणि एक औषध दिलं आहे ते ओरल आहे, तर ते भेटलं नाही मला, ते मी मागवणार आहे. तर डॉक्टरांनी काय सांगितलं तेही तुम्हाला सांगते. तर ह्या ज्या डॉक्टरांकडे मी गेलते ना, त्यांच्याकडे मी आधी 6 महिने आधी गेले होते. त्यांच्या औषधाने त्यांनी मला आधी जेव्हा गेलते ना 6 महिने आधी, त्यांनी मला हे दिलं होतं. आणि आता पण त्यांनी मला परत हेच दिलं आहे. आणि त्याच्याबरोबर 2 एक्स्ट्रा दिले आहे. सगळं डिटेलमध्ये तुम्हाला सांगते नेमकी किती फरक पडतो. डॉक्टर आपण कुठलीही गोष्ट करताना, ऑपरेशन करताना, काहीही करताना 4 डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा. हे मला माझ्या नवऱ्याची शिकवण आहे. त्यांच्या आईचं तसंच झालं होतं.
पायाचं ऑपरेशन केलं ना त्यांचं यातलं हाडाचं, तेव्हा त्यांनी 2-3 डॉक्टरांचा सल्ला घेतला होता, तेव्हा कुठे सक्सेस झाला आहे. तर कसं झालं आहे ना, आम्ही तिथे गेलो, डॉक्टरांना मी सगळं सांगितलं की तिथं कसं ना कम्प्युटरला सगळं रेकॉर्ड होतं आधीच. तर डॉक्टरांनी लाडूचे डोळे चेक केले. तर चेक केल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं आहे की तिच्या ना डोळ्यामध्ये खूप सारं इन्फेक्शन आहे लाडूला. तर आणि ते फळ्यावरचं जे असतं ना, त्यांनी सगळं लाडूला वाचायला लावलं. लाडूने अख्खं वाचलं आहे. वाचलं म्हणजे तिला काय तेवढं ABCD असं डायरेक्ट नाही बोलता येत तिला. तर तिला ते पिक्चर लावले होते, केक, हाऊस, चिडिया असे पिक्चर लावले होते डॉक्टरांनी. तर लाडूने सगळे पिक्चर ओळखले आहे. पण एवढे छोटे छोटे अक्षरसुद्धा लाडूने ओळखले आहे. याचा अर्थ तिला चष्मा नाही आहे. तिथं पण तिने, आम्ही पहिले गेलो तिथं पण तिने ओळखलं होतं, पण ती डॉक्टर म्हणली की नाही तिला 100% तिला चष्मा आहे. तर आता डॉक्टर काय म्हणली, तिला ना डोळ्यामध्ये आधी इन्फेक्शन आहे तुमच्या पुरुष डोळ्यामध्ये. आणि ही डॉक्टर मला म्हणली की मला नाही वाटत की तिला चष्माची गरज आहे आत्ता सध्या, असं बोलले मला. तुम्ही हे ड्रॉप टाका आणि तिला स्क्रीनपासून, मोबाईल आणि TV पासून कम्प्लिटली तिला दूर ठेवा. अजिबात तिला स्क्रीन दाखवू नका. आणि जेवण वगैरेचं पण त्यांनी सांगितलं आहे. आणि हे ड्रॉप टाका. 15 दिवसात किती फरक पडतो आणि जर नाही फरक पडला 15 दिवसानंतर, तर मग आपण पुढं काय करायचं काय ते आपण बघूया. त्यांचं ऐकून मला खरंच बरं वाटलं बाबा. नाही तर मला लगेचच त्याला चष्मा घ्यायचा, सगळ्या गोष्टी करायच्या, मला ना म्हणजे खूप टेन्शन आलं मला त्या आधी गेलं ते. त्याच्यामुळं कधी पण आहे ना कुठलीही गोष्ट करताना, म्हणून मी कमरेचं ऑपरेशन आत्तापर्यंत केलं नाही. मी अजून 4-5 डॉक्टरांचा मी सल्ला घेईन. तर चला, आजचा पुरतं एवढंच होता. व्हिडिओ कसा वाटला, आवडला तर नक्की लाईक करा. 2000 लाईक करा मला पण. मला 2000 लाईक करा, सगळ्यांनी लाईक करा. विसरू नका. साईला विसरत नाही, मला विसरता. लाईक करा आणि सबस्क्राईब करा, ठीक आहे. आणि छान छान कमेंट करा. तर चला. आणि लाडू जर काही चुकीचं बोलले असेल, लहान पोरगी आहे, कोणी तिचं मनावर घेऊ नका. जर बोलले असेल चुकून, लहान लेकरू ते माझं, ठीक आहे. चला, येत्या. बाय.